कोई शम्मा जलाइए, अगर हो सके तो अब कोई शम्मा जलाइए, अगर हो सके तो अब कोई शम्मा जलाइए, अगर हो सके तो अब कोई शम्मा जलाइए। इस दौरे सियासत का अंधेरा मिटाइए, इस दौरे सियासत का अंधेरा मिटाइए। यहीं से आना पड़ेगा। भाई दादा बोल, ये बस आके फेंक देती है कचरा। हमारे को बहुत खराब होता है। संभाल के भाई। आता तुमचं नाव काय? वाळू. थोडा नजदीक आम्ही काय. आणि तुम्ही हे काम कधीपासून करताय? म्हणजे 2 हफ्ते झाले. आणि काय काय खराब कचरा असतो काय सांगितलं? आता एक काय चीज करायचं असं कचरा तुम्ही पाहिलं ना. आणि कितपत जाता तुम्ही आतमध्ये? लय दलदल आहे, तरी मशीन लावलंय खाली. मशीन काढले बाकीचा हा कचरा आता काढू शकतो. त्रास एक मला सांगा, तुम्ही एक काम किती तास झालं करता एका टायमात? 9 ते 3. 9 ते 3 करता. आणि मग साफसफाई वगैरे काय कसं? मग 9 वाजता चालू झालो का 3 वाजेपर्यंत जेवढं आम्हाला काम करता तेवढं आम्ही काढतो. आणि मजुरी तरी तुमची किती काय पगार वगैरे? पगार आपले 500-550 रुपये रोज येत आहे. रोज 550-500 रुपये. आणि मग तुम्ही जेव्हा इकडून जाता येतं काय आजार वगैरे काय होतो? म्हणजे बघा एवढा कचरा आहे, आमच्यासारखे लोक तर कोणी येऊन उतरत नाही, फक्त कचरा फेकायची कामं करतो आम्ही, आहे ना. आता मला इकडून उतरताना एवढं लागलं, तुम्हाला तर इकडे उतरतात आता किती लागत असेल, तर इकडून तुम्हाला त्रास काय होतो तरी तुम्हाला? त्रास काय ना, आता आम्ही दरवर्षाला येतो. आता मे मध्ये चालू होते काम, 2-3 महिने राहतो हे काम चालू असतं. तर तुम्ही ओके म्हणजे केवढे पाण्यात गेले तुम्ही आतापर्यंत काय मी इथपर्यंत जायला इकडं. आणि हे पूर्ण साफ केलं तुम्ही? आणि साफ नाही झालं तर काय होईल आम्हाला त्रास? आता जर साफ नाही झालं तर पावसाळ्यात ते वरती येईल ना सगळं मटेरियल. बिल्डिंगला त्रास होईल का नाही, माणसांना त्रास होईल. जर नाही काढलं तर त्रास होणारच ना. तुम्हाला काय वाटतं तुमचं काम किती लोकांना माहिती आहे बाहेर? तुम्ही काय करता? आमच्या बिल्डिंगमधल्या राहणाऱ्यांना किती माहिती आहे तुमचं काम? आता ज्या इलाक्यात काम चालू आहे सगळ्या लोकांना तर माहिती हे पाहत येतच आम्हाला. दर काय करणार, दर दिवस पाहत येत. काम चालू आहे, तुम्ही चालू आहे. तुमचं मुलं काय करतात? मला हा मुलगा आहे. अच्छा, तुमचा मुलगा काय नाव भाव तुझं? विनोद. तुला कसं वाटतंय काम? आवडतं का? मग काय करतो आपण? स्वतःसाठी करतो. तू जेव्हा पोराला काय शिकवणार की काय करणार? पोरांना शिकवणार, आमचे सांगतो अच्छा, त्यांना हे सांगणार तू काय? तू आता हे पुरं करत राहणार की नाही? आता हे काम होणार आहे, जे काम पण झालं का आमच्या घरचं काम सुरुवात होणार आहे. तुम्ही मेजरली शेती करता? शेती करता का? शेतकरी लोक तुम्ही? आणि अशा टायमामध्ये उन्हाळ्याच्या टायमामध्ये तुम्ही हे काम करता? ओके. नमस्कार, मैं रवीश कुमार। हमारा शहर कौन साफ करता है, हम उसके बारे में बहुत कम जानते हैं। स्वच्छता के इतने सघन अभियानों के बाद भी हम सफाई कर्मियों की स्थिति पर बात नहीं कर पाते, वहां तक बात पहुंच ही नहीं पाती है। दिल्ली में 2 महीने के भीतर सीवर साफ करते समय 7 लोगों की मौत हो गई। इसी 6 अगस्त को दक्षिण दिल्ली के लाजपत नगर में हमारे ऑफिस से बगल में ही 3 लोगों की मौत हो गई। इस काम में मशीनों का इस्तेमाल तो हो रहा है आजकल, लेकिन जब राजधानी दिल्ली में ही हाथ से सीवर का गंदा मैला उठाया जा रहा है तो बाकी देश का हाल आप समझ सकते हैं। यह तस्वीर जो अब आपकी स्क्रीन पर है, प्रैक्टिस संस्था ने हमें दी है। इस संस्था ने 2014 में सीवर में काम करने वाले मजदूरों के स्वास्थ्य पर पड़ने वाले असर का एक अच्छा अध्ययन किया है, डाउन दी ड्रेन। आप जानते हैं कि पूरे देश में भारत माता के इन सच्चे सपूतों के बारे में कोई आधिकारिक डेटा नहीं रखा जाता, इनके मौत के बारे में कोई डिटेल नहीं। सीवर भी देश के भीतर की वो सीमा है जहां पर हमारा सफाई कर्मी लड़ता हुआ मारा जाता है भारत माता के लिए। उसे ना तो शहीद का दर्जा मिलता है, ना ही मुआवजा। भारत माता का सपूत कह देने से सारी समस्या का हल नहीं हो जाता। सीवर में उतरने वाले जातिवाद का जो दंश झेलते हैं उस पर बात फिर कभी। कोई 20 फुट गहरे सीवर में उतरा हो, सांस लेने की साफ हवा तक ना हो, पता भी ना हो कि अंदर हाइड्रोजन सल्फाइड इंतजार कर रही है या मीथेन। इनके पास कोई उपकरण भी नहीं होता जिससे जांच कर सके कि सीवर में जहरीली गैस है भी या नहीं। कई बार माचिस की तीली जलाकर जांचते हैं। बदन पर कोई कपड़ा नहीं होता, कमर में रस्सी बंधी होती ताकि कीचड़ में फंस जाए तो कोई खींचकर बाहर निकाल ले।
प्रैक्सिस की रिपोर्ट डाउन द ड्रेन आप इंटरनेट पर है, पढ़ सकते हैं। काय म्हणणं आहे तुझं? तू आम्हाला काय सांगणार या कॅमेरामध्ये बघून? आम्ही एवढा काम करतो, कचरा लोटतो, पण तुमचे बिल्डिंग मधले लोक पाणी सुद्धा प्यायला देत नाही. सॉरी भावा, मी सॉरी बोलतो सगळ्यांच्या वतीने. असे काही लोक असेल तर प्लीज असं नका करू तुम्ही त्यांच्यासाठी. आणि आपल्यासाठी साफ करतो, सांगता नाही, तुमच्यासाठी साफ करतो. हो, तुमच्यासाठीच साफ करतोय ना आम्ही पण पाणी तर द्या पाहिजे का नाही? आम्हाला पियायला देत नाही, थोडंफार पाणी वापरायला द्या पाहिजे, हातपाय धुवायला. काय बोलतात तुम्ही पाणी मागितलं? नाही ना, पाणी नाही ना देतो, आले गटारीतले किडे असे बोलतात. काय बोलतात? अग्या गटारीतले किडे आले म्हणे, असं गटारीतले किडे आले म्हणा. हा, तुला वाईट वाटतं इन जनरल? वाईट बोलतात, लाज थोडीशी वाटते आम्हाला. तुला मी सांगू एक गोष्ट, मी जातो आता, मी त्याच्यामध्ये तुला फालतूचं एक लेक्चर देतो. ओके, तुला लाज वाटण्यासारखं काम तू करत नाही. तू जर कचरा साफ नाही केला तर आपला पूर्ण समाज घाण होईल. तर तुला मला तर अभिमान आहे तुझा. भारत आपलाच आपलाच राहणार आहे ना, आपलेच भारताची वाट लागणार आहे. पण तू अभिमान बाळग, कॉंग्रॅच्युलेशन बाप्पा, तू काम करतो म्हणून आम्हाला इन जनरल मिळतं सगळ्यात चांगलं. मजुरांसाठी काय सांगशील तू? मजुरी वाढवा ना, एवढाच मागणी. भाई हाथ दो भाई। हाथ से तू नहीं खींच पाएगा मेरे को। चलो। ये वाला लेना भी है तो। नहीं, यहाँ पे आप पकड़ सकते हो। बंद करूँ कैमरा? हाँ। बस कीजिए बस कीजिए आकाश में नारे उछालना, ये जंग है, इस जंग में